ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देशभक्तीचा जागर घडवून आणणाऱ्या आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. 15 ऑगस्टला दुपारी 4 ते सायंकाळपर्यंत हा कार्यक्रम डीजीपी नगर येथील वंदे मातरम क्रीडा संकुल येथे पार पडला. या कार्यक्रमात कथाकार, ज्येष्ठ नागरिक संघ इंदिरानगर यांच्या वतीने राष्ट्रगीतांवर आधारित संगीताचा विशेष कार्यक्रम, राष्ट्रगीतांवर आधारित सामूहिक नृत्य तसेच सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशभक्तीची भावना नागरिकांमध्ये अधिक वृद्धिंगत झाली. कार्यक्रमाच्या माध्यमातून देशासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष प्रयत्न करण्यात आला. सैनिकांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण करून देत त्यांच्या योगदानाला सन्मान देण्याचा हा उपक्रम असल्याचे पदाधिकारी माजी सैनिकांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, बापूसाहेब कुलकर्णी, अरुण दोंदे, प्रभाग क्रमांक 23 नगरसेविका संध्याताई कुलकर्णी, सुनील बच्छाव, वैशाली पिंगळे, दिगंबर गवळी, सुरेश भावचार, योगेश घुगे, रवींद्र आबा पाटील, विजय राळेगावकर, भगवान शिंदे, प्रदीप जमदाडे, अरुण महाशब्दे, बाळासाहेब सोनवणे, पांडुरंग सोनवणे, रमेश वाडेकर, भास्कर धुमणे, वैभव दादा कुलकर्णी तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हर घर तिरंगाचा संदेश घराघरात पोहोचवत देशाच्या वीर जवानांच्या त्यागाला सलाम करण्याचा हा अनोखा उपक्रम नाशिकमध्ये देशभक्तीचे वातावरण अधिक भारावून टाकणारा ठरला. या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे आज ते सीमेवर सैनिक आहे म्हणून आपण थोडं आरामात आहे, सुरक्षित आहे, थोडी झोप 8-10 तास का होईना 6 तास आपण आरामात काढू शकतो. हे सगळं सैनिकांची पुण्य आहे आपल्याला. आणि त्यामुळे जो उपक्रम केलाय आज आजी माजी सैनिकांचा सत्कार करून जो उपक्रम केलेला आहे हा 15 ऑगस्टच्या दिवसाला सार्थ आहे असं मला वाटतंय. त्यामुळे ते पण एक चांगला असा उपक्रम केलाय. या लोकांना एकत्र करून अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे. मला अजून एक सांगावं असं वाटतं की जे आपण म्हणतो जे न देखे रवी ते देखे कवी, परंतु इथं वेगळं आहे. आणखी मला असं वाटतंय की जी अशक्य गोष्ट आहे ती शक्य करण्याचं काम 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. ते जर सांगितलं की जर पूर्ण जर सांगितलं तर त्याला खूप वेळ जाईल, मी त्याच्यात जाणार नाही. परंतु चिनाब नदीवर ज्यावेळेस पूल बांधायचं ठरलं तेव्हा अख्खं जग म्हणत होतं का हे शक्य होणार नाही. माझ्यापेक्षा आजी माझे सैनिक त्याच्याविषयी चांगलं सांगतील. मी फक्त पेपरमधल्या बातम्या वाचून, नाना टीव्हीवर बघून किंवा त्याचं त्या सर्व ॲनालिसिस करून मी ते बघितलंय. परंतु जगातला सर्वात मोठा पूल हा चिनाब नदीवर बांधला, तो यशस्वी झाला आणि एका महिला इंजिनियरने तो पुलाचं नेतृत्व बांधायचं केलं. ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. काय हे एअरफोर्स वाले किंवा मिलिटरी वाले ते सांगतील सर्व. असे अनेक उपक्रम आहे, अनेक काम आहे जे शक्य नाही ते शक्य करण्याचे केले. जयंतीच्या बाबतीत थोडं वजरता उल्लेख आमच्या नगरसेविका संध्याताईंनी केला. परंतु आजच्या तरुणाईला वेगळ्या दिशेने भडकवण्याच्या दिशेने नेल्यापेक्षा, देशविघातक कृत्य त्यांच्या हातून करण्यापेक्षा हे असे उपक्रम साजरे केले आणि ते त्यांच्या समोर नेले तर मला वाटतं तो एक आदर्श पायंडा पडेल. आणि तोच आदर्श पायंडा आमचे संध्याताई, सतीश नाना, आमचे वैभव दादा करतात असं मला वाटतंय. आता आपण सुरुवात करणार आहोत ते माजी सैनिकांचा आजी माजी सत्कार सैनिकांचा आपण करणार आहोत. त्या अगोदर मला एक कविता प्राप्त झालेली आहे. ते मला सांगायचा म्हणजे मोह होतोय. आपल्या सैनिकांसाठीच आहे. सांडले रक्त ज्यांनी कुशीत भारत,
सांडले रक्त ज्यांनी कुशीत भारत माझ्या, राहील अमर कथा त्यांची जगगात राहील गाथा. सर्व असती मायदेशी तू तर असशी, निभावतो कर्तव्य ठेवतो पल्लवीत आशा. पेलतो शिवधनुष्य, पेलतो शिवधनुष्य, सहनशील मनुष्य, कष्टाळू आयुष्य देतो पहारा अदृश्य. रेखाटलेले ते दृश्य योजनाबद्ध एकच लक्ष्य, आणि शत्रूवर विजय निश्चित. जरी असतात नात्याचे बंध, जरी असतात नात्याचे बंध, माय मातीचा गंध त्यागाचा सुगंध, पण मातृभूमी प्रती समर्पण अमर सदा. ऐन बहरात तारुण्याच्या होत्या खूप उंचावलेल्या आशा, सांडल्या काही दिशा डोळ्यात दाटल्या निशा. डोळ्यामध्ये दिसल्या होत्या या जन्मी स्वाभिमान व शूरतेच्या खुणा. येशील परत एकदा मायभूमीच्या दर्शना, राहील अमर कथा त्यांची जगगात राहील गाथा. जे कवी आहेत, आता त्या सरांनी सांगितलं होतं की बा जे न पाहे रवी ते देखे कवी. तर कवी दुसरा तिसरा कोणी नसून आपले सतीश नानांचे जे सुपुत्र आहेत वैभव दादा कुलकर्णी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. आणि गेल्या 2014 सालापासून मोदीजींच्या माध्यमातून ते ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आधीचा बिफोर आणि आफ्टर आपण सांगायला गेलो तर हा खूप मोठा ड्रॅस्टिक बदल हा झालेला आहे. आणि तो होत असताना आज जगामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही 4 नंबरला पोहोचण्यापर्यंत असो, नाही तर 25 कोटी आपण BPL ज्यांना म्हणतो की दारिद्र्य रेषेखालील लोक असतील त्यांना मेन प्रवाहामध्ये आणणं असो, किंवा अभिमानाने सांगता यावं असं आपण चंद्रयान 2च्या माध्यमातून साऊथ पोलवर जाणारा भारत हा पहिला देश असो. आपण सगळ्या देशांना मागे टाकून पहिला देश आपण दक्षिण ध्रुवावर भारताने आपलं पाऊल ठेवलेलं आहे. तो स्पोर्ट्स असो, ते सांस्कृतिक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून आपण पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन भारताचं विकसनशील हे आपण खूप वर्ष 60 वर्ष ऐकलो, पण आता विकसित भारताकडे, नव भारताकडे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्र निर्माण, राष्ट्र सर्वोपरी आणि राष्ट्र प्रथम ह्या एका संकल्पनेतनं मोदीजींनी जे काम सुरू केलेलं आहे ते आपण सगळे बघतो आहे. त्याचं डिवोशन आपण सगळे बघतो आहे. आणि ते ट्रान्सफॉर्मेशन बघताना आपण त्या ध्वजाकडे जेव्हा बघतो, आपण खरोखर मी म्हणेल की आपण लकी आहोत की आपल्याला जो राष्ट्रध्वज आहे आज आपण सगळ्यांनी जेव्हा आपण तो अभिमानाने फडकवताना आपण जेव्हा बघतो तेव्हा ते राष्ट्रप्रेम आपोआपच आपल्यात जागृत होतं. आणि एक विरासत, मोदीजी नेहमी म्हणतात की विकास पण पाहिजे आणि विरासत पण पाहिजे. विकास तर हवा आहे, पण विरासत मध्ये जेएनझीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बघितलं. पण आधीचा भारत आणि आत्ताचा भारत, आपली संस्कृती, जसं आपल्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेले आहे, त्यांनी आपल्याला कर्तव्य पण दिलेले आहे. आपण अधिकार जसे हक्काने मागतो तसं आपलं कर्तव्य पण आपल्या करायला पाहिजे. ही जो गॅप आहे तो आपण जेन झी पर्यंत, जेन अल्फा पर्यंत पोहोचण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जरूर येत्या काळामध्ये एक मोठा आपण असं म्हणता येईल की ड्राईव्ह घेऊन आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले हक्क आहे, त्याबरोबर आपले कर्तव्य हे सगळे आपण माहिती करून देण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे.
She was born on 13 February 1879 in Hyderabad. She started writing poems when she was 12 years old. So people called her Nightingale of India. She became the first lady president of Indian National Congress. She went to jail during